जय गजानन. आजकाल खूप जण क्रिस्टल वेअर करतात. खूप जणांच्या हातामध्ये आता क्रिस्टल वेअर केलेले दिसतात. बाकी कुठला क्रिस्टल कोणी वेअर करावं वगैरे त्याविषयी मला बोलायचं नाहीये. पण बघा, ऑब्झर्व करा, जे क्रिस्टल वेअर करत असतील त्यांना कधी कधी असं वाटत असेल की जे बऱ्याचदा क्रिस्टल हे खूप अचानकच आपल्याला असं वाटतं की ते खूप जड झालेले आहेत. आपल्याला क्रिस्टल सहन होत नाहीये, टाईट झालेले आहेत, बेचैनी होते त्या क्रिस्टलमुळे असं वाटत असेल. किंवा बऱ्याचदा आपण काही कारणास्तव, काही काही म्हणजे सगळेच मुद्दामून करतात असं नाही, पण काही कारणास्तव आपल्याला क्रिस्टल काढावं लागतात. आणि काढून जर तुम्ही कुठल्याही ठिकाणी ठेवून दिलेलं असेल किंवा कुठेही तुम्ही ठेवून देताय, घाईघाईमध्ये असेल, वेळ नाहीये, पटकन कुठेतरी ठेवून तुम्ही निघताय बाहेर किंवा दुसरं काही करताय, जर असं काही करत असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला वेअर करण्याच्या अगोदर डायरेक्टली उचलून घालून घेऊ नका. त्या क्षणी, त्या दिवशी त्या क्रिस्टलला रॉक सॉल्ट म्हणजे जे समुद्री मीठ आहे, जे जाड मीठ असतं ना, त्या मिठामध्ये तुम्हाला यांना ठेवायचं आहे. जे जाड मीठ आहे, समुद्री मीठ, त्याच्यामध्ये एका काचेच्या बाउलमध्ये, प्लेटमध्ये, कुठल्याही इतर धातूमध्ये ठेवायचं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून क्रिस्टल त्याच्यात ठेवून द्यायचे आहेत. आणि क्रिस्टल ठेवल्यानंतर रात्रभर त्यांना तसेच असू द्या. रात्रभर तसेच ठेवल्यानंतर सकाळी नळाखाली, आता वाहतं पाणी वगैरे आपल्याकडे दुसरं नळा व्यतिरिक्त नसतंच, पण त्या पाण्याखाली तुम्हाला क्रिस्टल घ्यायचे आणि धुवायचे. आणि धुत असताना असं आपण समजा धुतोय, असं असं धुवून आणि व्हिज्युअलाइज करायचे की तुमचे क्रिस्टल हे क्लीन झालेले आहेत, तुमचे क्रिस्टल क्लीन होत आहेत, त्याच्यातली सगळी निगेटिव्हिटी दूर झालेली आहे. तुमचे सहसा कोण निगेटिव्ह अफर्मेशन द्यायची नाही. तुमचे क्रिस्टल पॉझिटिव्ह झालेले आहेत, क्लीन झालेले आहेत, छान झाले, तुमच्या शरीरासाठी रेडी झालेले आहेत, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी रेडी झालेले आहेत, असं तुम्हाला त्या क्रिस्टल्सला म्हणायचंय. आणि पाण्यात धुवायचे, स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. आणि ते पुसल्यानंतर त्यांना धूप दाखवून घ्या. धूप दाखवल्यानंतर त्यांना तुम्ही इझिली वेअर करू शकता. जेव्हाही तुम्हाला असं वाटते की क्रिस्टल तुम्हाला ओव्हर होत आहेत, जड होत आहेत, किंवा चुकून काढले गेले किंवा मुद्दामून काढले गेले, काही कारणास्तव कधी कधी काढावे लागतात, कुठे कुठे काही गोष्टी चालत नाही, असं जर सिच्युएशन तुमच्यासोबत येत असेल तर मग त्यांना तुम्ही चार्ज करू शकतात, स्वतः चार्ज करू शकतात. कुणाचीही चार्ज करून घेण्याची गरज नाहीये. पण हे करत राहा, नाही तर निगेटिव्ह इम्पॅक्ट द्यायला ते सुरुवात करतात. व्हिडिओ आवडल्यास जय गजानन.